पालिका आयुक्तांच्या एकाधिकारशाहीच्या विरोधात आम आदमी पार्टीने पालिकेसमोर धरणे आंदोलन केलं। पालिकेसमोर कुठलंही आंदोलन करण्यास आयुक्तांनी बंदी घातली। तशा आशयाचं फलक देखील पालिका आयुक्तांनी पालिकेसमोर लावलं। लोकशाहीच्या नियमानुसार आंदोलन करून न्याय मागण्याचा अधिकार सर्वसामान्यांना आहे। त्यामुळे आपने मंगळवारी पालिकेसमोर आंदोलन करून पालिका आयुक्तांच्या आदेशाला चपराक लगावली। पालिकेचे आयुक्त सुशील खोडवेकर हे आपल्या विविध निर्णयामुळे नेहमी चर्चेत राहत असतात। पालिकेसमोर आंदोलन केल्यास कारवाई करण्यात येणार अशा आशयाचा फलक काही दिवसापूर्वी खोडवेकर यांनी लावला होता। त्यांच्या या फलकबाजीमुळे सोशल मीडियात चांगली चर्चा रंगली होती। पण मंगळवारी पालिका आयुक्तांच्या आदेशाला न जुमानता आम आदमी पार्टीने आपल्या विविध मागण्यांसाठी पालिकेसमोर आंदोलन करून आयुक्तांना एक प्रकारे आव्हानच दिलं। दुपारी 2च्या सुमारास आपच्या कार्यकर्त्यांनी पालिकेसमोर टेंट टाकण्यास सुरुवात केली। त्यामुळे पालिकेच्या काही अधिकाऱ्यांनी टेंट लावण्यास विरोध केला। पण आपचे कार्यकर्ते यांनी आम्ही लोकशाही पद्धतीने आमच्या मागण्यासाठी आंदोलन करत आहोत। लोकशाहीनुसार सर्वसामान्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, त्यामुळे आम्ही टेंट काढणार नाही अशी भूमिका आपच्या कार्यकर्त्यांनी घेतल्याने पालिकेच्या अधिकाऱ्यांना मात्र माघारी फिरावं लागलं। आप या पक्षाने पालिकेचे आयुक्त सुशील खोडवेकर यांच्या एकाधिकारशाही विरोधात आणि विविध मागण्यांसाठी पालिकेसमोर मंगळवारी धरणे आंदोलन केलं। पालिकेसमोर आपने आंदोलन पूर्ण केलं। मात्र या आंदोलनामुळे आयुक्तांनी स्वतःवर नामुष्की ओढून घेतल्याची मंगळवारी सर्वत्र चर्चा सुरू होती। दक्षिण भारतातली सर्वात